उद्योजकता आणि त्यात माणसांना प्रोत्साहन दिल्याशिवाय तो देश होऊ शकत नाही पुढं. तर त्यातून वेल्थ ऑफ नेशन, देशाची संपत्ती त्यातूनच खरी तयार होती. आणि त्यासाठी असणारे जे नियम आणि इकॉनॉमिक्सचा फार ॲडव्हान्स स्टडी केला, म्हणजे फार पुढचा अभ्यास केला तो जॉन ॲडम्स. आणि त्यातनं अजून कुठे जगात बदलच नाही. जॉन ॲडम्स नॉट जॉन ॲडम स्मिथनं जे काही सांगितलं त्या जगात कुठे बदल नाही अजूनही. म्हणजे ज्यांनी बदल करण्याचा प्रयत्न केला 100 वर्षानं, तिथं लंडनच्या एका लायब्ररीत त्याचं नाव होतं कार्ल मार्क्स. तो म्हटलं की असं काय, हे सगळं स्वतःच्या फायद्यासाठी करतात. आणि त्यांनी प्रयत्न केले, सोव्हिएट युनियन उभं केलं आणि ते कोलॅप्स पण झालं, आपल्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे हे. आणि ॲडम्स हा ते साधा माणूस, त्यानं काही फार मोठं शोध लावला असं नाही, पण त्यानं समाजशास्त्रातला तो शोध लावला आणि फ्री एंटरप्राईज सिस्टमची त्यानं निर्मिती केली. आणि सांगितलं की सरकारची जिथं बोटं जातात तिथं घाण होती, ती न केलेली बरी. आणि तो त्याच्याशिवाय हा झाला वैयक्तिक प्रोत्साहन देऊन उद्योजकता कशी वाढता येईल आणि त्यांनी समाजाचं आणि देशाची संपत्ती कशी वाढता येईल याच्यावर त्याने लिहिलं पुस्तक वेल्थ ऑफ द नेशन. हे तो तिथला. त्यानंतर आणखीन एक मोठा माणूस झाला, त्याचं नाव डेव्हिड ह्यूम, HUME. डेव्हिड ह्यूम प्रचंड आकारानं मोठा असला तरी सुद्धा बुद्धीनं एवढा मोठा माणूस होता की एनलाइटमेंट म्हणजे शास्त्रीय आणि सामाजिक देशाचं परिवर्तन घडण्यासाठी त्यानं जे केलं ते सगळं युरोपभर झालं. युरोपभर, इंग्लंडमध्ये पण झालं ते. आणि त्या प्रकारात त्यानं असं ठरवलं की समजा हा समाज आहे सगळा असा, या पातळीला समाज आहे, जी काही असेल ती पातळी, त्यातून समजा एखादा माणूस पुढं जायला लागला तर भारतासारख्या देशात सगळ्यांचं शोषण करून तो पुढं जातो असं वाटतं लोकांना. आणि तिथं काय करतात ते की हा माणूस पुढं जाण्यासाठी आणि त्याला मागं कोणी ओढून न देतात त्याचा जो विकास होईल त्यावर सगळ्या समाजाची पण वर असं होऊ शकतं असा त्यानं अभ्यास करून माहिती सांगितली. आणि त्यातनं 3 साधी तत्त्व सांगितली. ती अमेरिकेची फाउंडिंग प्रिन्सिपल्स बनली. अमेरिकेची फाउंडिंग प्रिन्सिपल झाली. ती डेक्लरेशनमध्ये जेफरसननं पण लिहिली. लाईफ, लिबर्टी, पर्सूट ऑफ हॅपीनेस. प्रत्येक व्यक्तीला लाईफ पाहिजे तर स्वतःचं, दुसऱ्याच्या ताब्यात द्यायची गरज नाही. पोलिसाच्या, डिक्टेटरच्या, मारहाण करणाऱ्या माणसाच्या किंवा दुसऱ्या कुठल्या तरी देशाच्या राज्याच्या ताब्यात, ब्रिटिश क्वीनच्या किंवा किंगच्या, त्याची काही गरज नाही. तर लाईफ, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. मला करण्यासाठी जे काही स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळं मी काहीही बोलू शकलो, काही करता आलं तर त्यामुळं मला आणखीन काही गोष्टींचा विचार करता येईल ना. तर हे जे स्वातंत्र्य आणि पर्सूट ऑफ हॅपीनेस हे चाललं, हे महत्त्वाचं आहे आयुष्यातलं. पर्सूट ऑफ हॅपीनेस ज्या पद्धतीनं करता आला पाहिजे ते केला पाहिजे माणसांनी. पण ते करताना दुसऱ्या समाजातला व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीचा किंवा समाजातल्या दुसऱ्या घटकाचा त्यातून काय म्हणतो डिसॲडव्हान्टेज होता कामा नये, हानी होता कामा नये. त्याचा शोध होऊन त्यानं जे काही सोशल सायन्समध्ये विचार करून सांगितला, त्यातून जो समाजाची रचना कशी झाली पाहिजे याच्यावर विचार केला. ते सगळं जग प्रयोग करत राहिलं बरं का. नेहरू आले, त्यांनी पंचशीला केलं, हिंदी चीनी भाई केलं. त्यानंतर आले तो माओ त्से-तुंग, तो म्हटला की सगळ्या लोकांनी त्यांना स्वातंत्र्याची गरज नाही, त्यांना एकत्र राहून देश कसा किंवा समाज कसा पुढे जाण्यासाठी असं. पण आम्ही मात्र आम्हाला पाहिजे तेवढं स्वातंत्र्य आम्हाला मिळणार. तर माओ मरेपर्यंत अगदी तरुण पोरी आणल्या त्यानं आणि त्यांच्यावर तो खेळायचा. आणि त्यातून त्याला जे काही आनंद मिळाला तो कसा वागला. म्हणजे ही माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी समाजाचा फार वापर केला. तर चंद्रगुप्त मौर्य 200 वर्ष 2200 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि त्याच वेळी चीनमध्ये ज्यानं चीन तयार केला, मॉडर्न चीन तयार केला, तो राजा, हे दोघे झाले. पण चंद्रगुप्त मौर्य हा केवळ वैयक्तिक विकासासाठी त्यानं त्याच्या फार पुढे गेला. समाजाचा विकास, समाजाची सेवा हे त्यांनी विचार केलाच होता. आणि त्यात आर्य चाणक्यानं पण त्याला मदत केली अर्थशास्त्र करून. म्हणजे असा तो विचार दिसतोय तो होता आपल्याकडं बरं का. म्हणजे हा डेव्हिड ह्यूम आणि ॲडम स्मिथ हा विचार त्या दोघांच्यात होताच की तसं म्हटलं तर.
पण हे फार पुढं, त्याच्या पण पुढं गेलेली माणसं ही होती, त्यांना वेळ पण होता. तर त्यामुळं काय झालं की ही सगळी बाकीची माणसं आणि त्यांचा विचार आणि त्यात त्यात त्यांना गती मिळाली. तर छोट्या छोट्या गावातून विनायका तिथं त्यांनी काय केलं, तर तिथं लोहार, सुतार, तिथला डॉक्टर, तिथलं आणखी हे सगळी माणसं होती. म्हणजे बलुतेदार म्हणत नाही, कारण त्याचा वेगळा अर्थ होतो आपल्या देशात. तर ही जी काय माणसं होती, तर त्यांनी स्वतःची काही पुस्तकं विकत घेतली आणि वाचली आणि त्यात समजून घेतलं आणि त्यावरती ते चर्चा करायची संध्याकाळी खेडेगावातून, गावागावातून. आणि त्यातून विचार त्यांचे जे निर्माण झाले त्यातून ते ठरवायचे की काय गोष्टी, नांगर असा जो करतो त्याच्याविषयी जर बदलला तर काय होईल, मग ते दुसऱ्याची जाऊन प्रयोग करायचे आणि त्याप्रमाणे ते निश्चित करून टाकायचं काय उदाहरण त्याचं, म्हणजे सोल्युशन आहे ते. हे जे प्रयोग त्यांनी केले आणि ही जी प्रथा सुरू झाली, त्या सगळ्या स्कॉटलंडभर खेड्यापाड्यातून लायब्रऱ्या छोट्या छोट्या तयार झाल्या. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हो. नुसती पुस्तकं धुळीत पडली नाही तिथं. आणि हे IAS YFS काय ही असली ब्युरोक्रसीची माणसं नाही, त्यांनी सायंटिस्ट तयार केली, त्यांनी एवढे शोध तयार केले. आपल्याकडे ह्या लोकांनी किती शोध तयार केले IAS माणसांनी किंवा IPS? मला सांगा की ते उदाहरणं काही. तर नाहीच होऊ शकत ना, कारण त्यांचा मार्गच वेगळा. आजकालचे आयास म्हणताना इतर कामामध्ये एवढं गुंतून ठेवलेलं होतं, त्यामुळे ते ह्याच्याकडे लक्ष देऊ शकतच नव्हते. पण इकडं देण्याची त्यांची मानसिक क्षमताच नव्हती. शासकीय यंत्रणाच जो आहे शासकीय यंत्रणाच अशी निर्माण केली गेली की ज्याच्यातनं ह्या गोष्टी न घडता नको त्या गोष्टी घडाव्याच्या अशी ती संबंध यंत्रणा निर्माण झाली. आणि आता तुम्ही जे म्हणताय ना, आता तिथं खऱ्या अर्थाने इनोव्हेशनची सुरुवात झाली. हां, ती झाली का नाही हे मला माहीत नाही, व्हावी अशी इच्छा आहे. व्हावी असे तुम्ही जे म्हणताय ते स्वित्झर्लंडमध्ये त्या पद्धतीनं सुरुवात झाली इनोव्हेशनची. स्वित्झर्लंडमध्ये झाली. हां, पण तशी स्कॉटलँडमध्ये. हां, पण स्वित्झर्लंडमध्ये आणि नंतर झाली ना स्कॉटलंडचा हा रेनेसान्स, म्हणजे काय म्हणतो आपण मराठीत, स्कॉटलंडचा ना अवेअरनेस किंवा मूळ पाया पुनरुज्जीवन एनलाइटमेंट, पुनर्जीवन किंवा अर्थ, हे सगळं युरोपमध्ये पसरलं हो. आणि त्यातून युरोपची फायदा झाला. भारतात पण ते आलं होतं, त्याच्यावरती बोलायचं मला काही वेळानं. आणि त्यांचं आणि इंग्रजांचं जे काही भांडण झालं होतं, त्यांनी इंग्रजांचा त्या तिसऱ्या युद्धात त्यांचा धुवाव स्कॉटिश लोकांचा वाढला, कारण इंग्रजांची संख्या जास्त होती ना. स्कॉटलंड होतं 12, 15, 20 लाखाचं. इंग्रजांची संख्या ते 5-6 पट 10 पट होती आणि ते जगात भांडत होते सगळीकडं. त्यामुळं ते आले स्कॉटलंडमध्ये आणि एका मोठ्या बॅटलमधून त्यांनी शेवटचा पराभव केला स्कॉटिश लोकांचा. आणि मग ती स्कॉटिश लोकांना सांगितलं की तुमच्याकडं तुमचे किल्ले आम्ही पाडून टाकले. ते तोफावून किल्ले पाडले, तलवारी त्यांच्या हातातून घेतल्या काढून. तुमच्याकडे 3, 4, 5 इंचापेक्षा जास्त हत्यार असणार नाहीत, असली तर तुम्हाला अटक. नंतर त्यांचा नॅशनल ड्रेस आहे, म्हणजे ते किल्ट घालतात गुडघ्याच्या खाली, आपण स्कर्टसारखं दिसतं, ते घालायचं नाही. तुमचं म्युझिक लावायचं नाही, पाईप बँड असतं त्यांचं, म्हणजे बॅक पाईपचं म्युझिक ते नाही करायचं. असं करून इतकी बंदी घातली की त्यांना काहीच करता येईना. म्हणजे बिचारी त्यांचा उपवास मारायला लागेल. मग त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या सैन्यात येऊन तुम्हाला नोकरी देतो. ते त्यांनी केलं. त्या सैन्यातनं इतकी तेजस्वी माणसं तिथे तयार झाली त्यांच्याच स्कॉटिश सैन्यातून की त्यातून जगभर त्यांनी पराक्रम केले.